रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. जो आहे सर्कल मंडळ अधिकारी त्यांनी जे मी 2000 म्हणजे 25 नोव्हेंबरला 2025 मध्ये नोव्हेंबर 25 मध्ये मी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये मी तक्रार अर्ज केला त्यांच्याकडे माझं 7/12 नाव टाका म्हणून. त्यांनी ते नाव टाकलं नाही. मला बोलले टाकतो म्हणून. आज टाकतो उद्या. असा कायदा का बोलतोय की तुम्ही अर्ज केल्यानंतर 15 दिवसात साहेब तुमच्या 7/12 नाव यायला पाहिजे, हा कायदा आहे. मग आज 15 दिवसात यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं काय आज काय हा कार्यक्रम आहे, आज तो कार्यक्रम आहे. अरे पण मी अर्ज तर केलंच आहे. नंतर काय सांगतोय तर तहसीलदार मॅडमचा थंब नाही आहे, तहसीलदार मॅडमचा थंब नाही आहे म्हणून काम थांबलंय. आणि त्यांनी वेळोवेळी मला प्रत्येक तहसीलदार मॅडमचं थंबचं नाव सांगितलं होतं. मग ते सांगितलं तर मी ठीक आहे, तहसीलदार मॅडमशी मी पण संपर्क केला माझ्या काही सोर्स मध्ये, तर तिकडे पण सांगितलं करतो म्हणून, पण तरी पण झालं नाही. शेवटला त्याच्या मनात जे होतं त्यांनी ते बोललं का हा काम तुम्हाला करायचं असेल काहीतरी खर्च करावा लागेल. खर्च तर काय खर्च करावा लागेल. आता कसं असतो बघा, आता सहजासहजी आजकाल लोक हॉटेलला गेल्यानंतर ते पण टिप देतात हो. म्हणजे 1000 रुपयाच्या काळात 10, 50, 20, 25 रुपये टिप देतातच ना, खुशीच देतात का तर जाऊ दे चला. तर मला असं वाटलं का हा कधी चहा पाणी मागेल म्हणून. ह्यानी पहिलेच काय सांगितलं. आता बघा वाईट कुठं आहे. माझी जमीन मी विकत घेतलेली 2015ला, आज त्याची व्हॅल्यू वाढणारच ना हो साहेब. आज सर्वांची व्हॅल्यू वाढलेली आहे. तर त्यांनी काय सांगितलं तर ह्या जमिनीचे हळूहळू करोड रुपये झाले जमिनीचे. करोड रुपये झाले तर तुम्ही टाकलेच पाहिजे. तुमच्या खोट्या आमच्या कष्टाचे पैसे आहेत. आमच्यावर असे लय लोक टपलेले येतो का निलेश पाटील कुठे काय काळ्या मार्केट चालते म्हणून. आणि ओपनली आहे, कारण की मी आतापर्यंत लय लोकांवरती असे अलिगेशन केलेले आहेत. चांगल्या वाईट लोकांना चांगल्या लोकांना केलेलं, वाईट लोकांनाच केलेले आहेत. मी त्यांना तेच बोललो साहेब हे चुकीची गोष्ट आहे. जर आज करोड रुपये माझी आहेत तर त्यांनी तेव्हा ₹1,00,000 ऑफर केली. मी एक माणूस मध्येच टाकला होता, कारण माझ्याकडे घेतील काय म्हणजे असं मला वाटलं होतं. म्हणजे असं मध्यस्थी म्हणून टाकलं. ₹1,00,000 मी काय बोललो त्या माणसाला, बोल ठीक आहे तू नको बोलो, मला ₹1,00,000 मला द्यायचे नाहीयेत. मग मी जाऊन त्यांची परत बोललो तर नाही साहेब तुमचं काम करतो, तुम्ही भेटा मला असं बोलले. पुन्हा मी जाऊन बोललो बरं काय करता साहेब, कधी करता, एक पुढच्या हप्त्यात करतो असे करून करून त्यांनी शेवटी मी आलो तुमच्या पैशाचं काहीतरी बोला. लास्ट मोमेंटला त्यांनी 1,00,000वरून 50,000 तोड काढली. मी तयार झालो मुद्दामून आणि मी एसीपी भोसले मॅडम यांच्यावर तक्रार केली. आणि ते तक्रार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण कारवाई करायची आहे म्हणून, आणि आपल्याला ह्या माणसाला पकडत आहे कारण की हा माणूस खूप भ्रष्ट आहे म्हणून. तक्रार केल्यानंतर मग परत जाऊन पैशाची त्यांनी ऑफर कशी केली हे बघा. हा कॅल्क्युलेटर घ्यायचा असा, मला एवढे द्या, मला तेवढे द्या, म्हणजे असं मोबाईलवरती मला 50, मला 25 असा तो करायचा. कोणाने बोलायचंच नाही. पण जेव्हा त्याला मी 1-2 शब्द तिथं असे वापरले, असं बोलतात ना बाटली तिथं केलं, तेव्हा त्याने ते शब्द वापरले, हा हे 10,000 त्याला द्या, 20,000 मला द्या, असा तो बोलला. तेव्हा त्यांनी ते पैशाची ऑफर त्यांनी तिथे गेली आणि ती ऑफर स्वीकारल्यानंतर मॅडमनी त्याला अटक केलेलं आहे. ह्यांनी माझ्याकडे तेव्हा 50,000 मी कॉम्प्रोमाइज केली, 50 नाही 35 घ्या, 30 घ्या, आणि तो सापळा वाजून त्याला पकडला. सापळा वाजून त्याने पकडल्यानंतर त्याच्याकडे बघा ना, आज आपण म्हणजे लोकांना काय वाटतं, काही लोक बरोबर असतील अरे हा धंदा चालला निलेश पाटीलचा ब्लॅक मिळायचा, मी चॅलेंज करतो कोणाला पण चॅलेंज करतो. म्हणजे काही लोक बरोबर चॅलेंज मी कोणाकडनं जर वावग्या मार्गाने पैसे कमवले असतील तर सांगा, मी तो त्याचा गुलाम राहीन आयुष्यभर, त्याचा गुलाम राहीन. मी पंचायत समिती मेंबर सुद्धा होतो तेव्हा पण माझे बघा, मी सर्व पत्रकारांचा मी तुम्हाला धन्यवाद देतोय. आणि मी पंचायत समिती मेंबर जेव्हा काम करत होतो तेव्हा खूप काही भ्रष्टाचार मी तेव्हा पण काढले होते. खूप माझ्या तर मला वाटतंय माझ्या खूप प्रत्येक महिन्याला काही ना काय तुम्ही सर्व लोक माझे पत्रकार बांधव बातमी टाकायचे, पण ते काय टाकायचे तुम्हाला सुद्धा माहिती होतं. निलेश पाटील हा फक्त काहीतरी खोलचा चांगला लागलेला आहे, तो कधी ह्याच्या मागे लागलेला नाहीये. त्यामुळे मी कधी त्याला घाबरलो नाही. आणि आता पण मला लोकांची खूप आले, तुला काय गरज आहे का, तू धंद्यावाला आहेस, तुम्ही आता हे केलं तुला लोक अधिकार त्रास देतील. मी त्यांना एकच शब्द वापरला, अधिकारी काय त्रास देतील, माझा काय धंदा 2 नंबरचा आहे, मी काय तुरीची जागा घेतोय तर कुठल्या अजून दुसऱ्या तुरीच्या मागाने पैसे कमवत नाही. मी तर काय, मी जागा ओपन जागा घेतलेली आहे, बांधकाम करणार आहे आणि बांधकाम क्षेत्र माझं आहे, त्याच्यात लागणार गव्हर्नमेंटचे पैसे भरणारच आहे. त्यामुळे मला काय फरक पडत नाहीये. उद्या काय होईल फक्त जो काही ठिकाणी बघा कुठे ना कुठे एक असतात ना होल असतात, बारीक सवय कुठे बेमीला बाबा होल आहे असतोच कुठे तिकडे होल. त्यामुळे ते होणार तरी बाबा काय असेल तर काहीतरी सांगा, मी कारवाई करणारच आहे. मला बिन काहीतरी मला काहीच काम करायचं नाही. आता अजून काही गोष्टी अशा आहेत त्या त्यांचे रेट लिस्ट आहेत त्यांचे. आता बघा म्हणजे याच्यामध्ये गेलो आपण तहसीलदार मध्ये गेलो का, आपल्याला जर तुम्हाला रॉयल्टी काढायची असेल
तर रॉयल्टीला पर ब्रासला तुम्हाला 400 ते 500 म्हणजे 100 ते 500 ब्रासला तुम्हाला 80 ते लाख रुपये मोजायला लागतात. ही माहिती आहे माझ्याकडे मोगम, ते तुम्हाला थोडी माहिती सांगते मी. हा आता हा झाला तशी बाकी सातबाराचा तुमचा झालेला आहे. अजून तुमचा विषय आहे आता एक विषय सर्वेचा विषय सर्वे करायचे जमीन सर्वे करायचे. माझी एखाद एकर जमीन सर्वे करायची असेल तो जागेची व्हॅल्यूची ठरवतो आणि सांगतो हा इथं हा एवढा जागा आहे ना याला 50,000, हा इथं हा 15 लाख रुपये गुंठा चालला ना, हा लाख रुपये एकरचा भाव. हा सुद्धा तर सर्वेचा प्रकार चाललेला आहे. दुसरा तर असा विषय आता जास्त काही भरपूर विषय माझ्याकडे आहेत. आता बघा हेच विषय म्हणजे सिडकोमध्ये पण तेच चाललंय. आता सिडकोमध्ये पण सांगतो बघा, म्हणजे आता कसं आहे सीसीओसीचे प्रकार चाललेत. हे आता मी सांगतो, सिडको बोला, नैना बोला, महापालिका बोला, सीसीओसीला 400 ते 500 रुपये, 400 रुपये ओसीला, 400 रुपये सीसीला घेतात. मीटर प्रति मीटर 400 रुपये सीसीओसीला घेतात. आणि बघा जर सिडकोमध्ये जर ऍडिशनल एफएसआय घ्यायचा असेल तर 2,000 रुपये मीटर. सॉरी, ऍडिशनल एफएसआय घ्यायचा असेल तर 2,000 रुपये मीटरला घेतात सिडकोमध्ये. परत सीसी साठी 300 रुपये हा चालू आहे. अजून दुसरा विषय आता मी एकदम म्हणजे आता पत्रकार परिषद लांबवत नाहीये. सब रजिस्टर ऑफिसला एक झालं, सब रजिस्टर ऑफिसला आता जे गावठाणचे चालू आहेत, गावठाण खरेदी करत गावठाणला गावठाण खरेदी चालू झालेत. आता माझ्या कानावर आलेलं आहे तिथं एक सूर्य आहे, त्या सूर्य तिथं सूर्याचं काम चालू आहे आणि ते लादे तापायला लागलेले आहेत. समजून घ्या मी कोणाचं नाव घेतो. ते सूर्य तापतोय आणि लाद्या गरम होत आहेत. तिथले अधिकारी आहेत ना, सूर्य तापतोय आणि लाद्या गरम होत आहेत हे तुम्हाला नंतर सांगितलं. कसं कोणावरती एक नाव घेऊ शकत नाही. समजून घ्या, सूर्य तापतोय आणि लाद्या गरम होत आहेत. म्हणजे तशी 1 लाख रुपये गुंठ्या रजिस्टर मध्ये घेतात. 1 लाख रुपये एका रजिस्टरला घेत आहेत. आता असे जवळजवळ हजारो रजिस्टर आता झाले. आता तुम्ही चेक करा आणि आपल्याकडे त्याची माहिती आहे, ती पण माहिती मी काढलेली आहे. कुठला अधिकारी घेतोय आणि कुठं कोण पोहोचतोय ही पण माझ्याकडे माहिती आहे. म्हणजे हा भ्रष्टाचार चाललेला आहे. पीडब्ल्यूडी मध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे. हे भ्रष्टाचार चालू आहेत, पण हे अधिकारी मला कळत नाही की एवढे यांच्यावर अँटीग्रेशन करत होतात तरी पण हे घाबरत का नाही अधिकारी, वरच्या अधिकाऱ्यांना. तर कारण हेच आहे की 6 महिने यांना फक्त 6 महिने स्टाफची म्हणजे कारवाई होते. 7व्या महिने हे परत पूर्व कामाला लागतात आणि मग ह्यांचं परत तसंच चालतं. असे खूप अधिकारी आहेत पनवेल तालुक्यात, पनवेल शहरात. मला खूप अधिकाऱ्यांची नावं आहेत ते सस्पेंड होऊन पण त्यांच्यावर कारवाई होऊन पण ते पुन्हा कामाला गेले आणि मग ते परत त्यांचं चालू झालंय, शापकान चालू झालंय. तर ह्याच्यावरती कंट्रोल कसा येईल कसा नाही येईल यासाठी मी आज पत्रकार लिहिले आणि माझे मत जो मन आहे माझं मत व्यक्त करण्यात मी थोडंसं बोललोय. पुढच्या